देवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र चिंतन आपण करत आहोत। भारतीय संस्कृतीमध्ये जे अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे दिवस मानले जातात त्याच्यामध्ये आजचा दिवस हा अत्यंत पवित्र दिवस। आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार म्हणून या दिवसाला पावित्र्य आहे। वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने आणि समस्त महाराष्ट्र समाजाच्या दृष्टीने आणखीन एक महत्त्वाची पावित्र्याची गोष्ट म्हणजे आजचा दिवस जसं भगवंताच्या अवताराचा दिवस आहे तसं आजचा दिवस म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सुद्धा अवताराचा दिन आहे। श्रावणवद्य अष्टमी हा दिवस ज्ञानोबारायांचाही अवताराचा दिवस आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचाही अवताराचा दिवस आहे। थोडक्यात देव आणि संत या दोघांच्याही अवताराचा एकच असलेली तिथी म्हणजे श्रावणवद्य अष्टमी आहे। ज्ञानोबाराय म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असं ज्ञानोबारायांचं वर्णन आपण करतो। त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचाही आज अवतार दिन आणि कृष्ण परमात्म्याचाही आज अवतार दिन आपण साजरे करत आहोत। आपण सगळे आनंदाने हा उत्सव साजरा करत असताना गेली 20-22 दिवस झालं आपण कृष्णचरित्र पाहतोय। गेल्या वर्षी पूर्वार्धाचा विचार करून आलो, यावर्षी उत्तरार्धाचा विचार करतोय। आज आपल्या प्रवचनमालेमध्ये आनंदाची गोष्ट म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये मुक्ताबाईचा अधिकार हा अनन्य अशा पद्धतीचा अधिकार आणि मुक्ताबाई संस्थांचे प्रमुख आदरणीय पूज्य महाराजजी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो, त्यांचा आशीर्वाद घेऊन प्रवचनाला आरंभ करतो। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आपण पाहत असताना श्रीकृष्ण चरित्रातल्या काही उत्तरार्धातल्या महत्त्वाच्या घटना आपण पाहतोय। थोडं आपल्या जीवनाशी निगडीत अशा पद्धतीचं चरित्र असं उत्तरार्धातल्या चरित्राची अनुभूती आपल्याला येते आहे। पूर्वार्धातलं चरित्र हे लीला चरित्र म्हणून आपण श्रवण केलं, पण उत्तरार्धातलं चरित्र हे मात्र अनुभव्य चरित्र म्हणून आपण श्रवण करतोय नव्हे, त्या पद्धतीची आपल्या जीवनाची वाटचाल करण्याचा आपण प्रयत्न करतोय। उत्तरार्धातल्या चरित्रामध्ये भगवंताच्या कंसवधानंतर उपनयन संस्कारापासून ते भगवंताच्या गृहस्थाश्रमी जीवनापर्यंत आपण विचार करून आलो। या 20-22 दिवसामध्ये 4 आश्रमापैकी 2 आश्रमांचा विचार आपण करतो आहोत। त्याच्यातला पहिला आश्रम ब्रह्मचर्य आश्रम की जो उपनयन संस्काराच्या वेळेला सुरुवात होतो आणि दुसरा आश्रम गृहस्थ आश्रम जो विवाहाच्या वेळेला सुरुवात होतो। या दोन्ही आश्रमाचं चिंतन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राच्या दृष्टीने आपण गेल्या 20-22 दिवसामध्ये करतो आहोत। भगवंताचा उपनयन संस्कार झाल्यानंतर भगवान सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये शिकायला जातात। सांदीपानी ऋषींकडून त्यांनी तत्त्वज्ञानाचा उपदेश करून घेतल्यानंतर भगवंताची आणि सांदीपानी ऋषींची झालेली गुरुदक्षिणेच्या संबंधाची चर्चा आपण ऐकून आलो। पुढे भगवंताला गोकुळातल्या निरोप पाहिजे याच्याकरता भगवान उद्धवाला पाठवून गोकुळातला निरोप घेऊन येतात। 1 भ्रमरगीताची निर्मिती होते, 2 आणि त्या निमित्ताने उद्धवाच्या ठिकाणी निर्माण झालेला ज्ञानाचा अहंकार निघून जातो, 3 अशा घटना भागवताच्या संबंधाने आपण थोड्याशा पाहिल्या। पुढे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या या मथुरेवर जरासंधानी केलेली स्वारी 17 वेळा स्वारी केली असं आपण ऐकून आलो। त्याचा विस्ताराने चरित्रही आपण सगळं पाहिलं आहे। कालनेमीचा भगवंतांनी केलेला वेगळ्या पद्धतीने वध हाही आपण मुचकुंद राजाला जाग करून केलेला वध हाही आपण पाठीमागं पाहून आलो। भगवंतांनी द्वारका नगरी स्थापन केली आणि द्वारका नगरी स्थापन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं द्वारकेतलं राज्य आणि त्याचा राज्यकारभाराची महती ही फक्त द्वारकेपर्यंत थांबली नाही, ती कौंडण्यपुरापर्यंत पोहोचली आणि रुक्मिणी मातेच्या अंतःकरणामध्ये कृष्ण परमात्म्याविषयी निर्माण झालेल्या प्रेमातून एक प्रेमपत्र तयार झालं। ते पत्र भगवंतापर्यंत सुदेव नावाचा ब्राह्मण घेऊन आला। त्या पत्रातल्या 7 श्लोकाचा विचार
गेल्या अनेक 4-5 दिवसामध्ये आपण करून आलो की ते पत्र लिहिलं कसं होतं. त्या पत्राचं उत्तर असं झालं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणी करता म्हणून कौंडण्यपूरला पोहोच झाले. भगवंतांनी रुक्मिणीचं हरण केलं. पुढं भगवंताचा आणि रुक्मिणी मातेचा विवाह संपन्न या ठिकाणी झाला. आणि भगवंताचा आणि रुक्मिणीचा विवाह झाल्यानंतर मग भगवंताचा सुरू झालेला गृहस्थाश्रम आणि त्याच्यामध्ये भगवंताचे एक 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 असं करता 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 16,108 विवाह संपन्न झाले असं आपण पाहिलं. आणि मग हा सगळा इतिहास आपण पाहत असताना हस्तिनापूर पांडव यांचं असलेले नातेसंबंध आणि भगवान त्या संबंधाने अनेकदा पांडवांकडे जात असलेले, पांडवांवर आलेले अनेक संकट, त्या संकटातून भगवान त्यांना बाजूला काढतात कसे याचा विचार आपण थोडासा करून आलो. आणि मग आता मात्र सगळ्यात महत्त्वाची घटना पांडवांच्या जीवनामध्ये राजसूय यज्ञाची आरंभ करायचा आहे. आणि त्याच्याकरता भगवान इंद्रप्रस्थला पोहोचतात आणि तिथून चालू झालेली चर्चा इथपर्यंतचा विषय आपण कालपर्यंत पाहिला. हे मी मागून का सांगितलं त्याची 2 कारणं. एक, आज कृष्ण जन्माष्टमी आहे, सगळ्यांना ते चरित्र कळावं म्हणून एकदा सांगितलं. दुसरं, आपण काय काय ऐकलं हे आपल्याच लक्षात असावं म्हणून सांगितलं. आणि तिसरं, काही काही लोक आजच आले त्यांना कळावं म्हणून सांगितलं. अशा 2-3 गोष्टींनी सांगितलं. बरं, कृष्णचरित्राचा विचार करत असताना काल आपण एका विषयावर येऊन थांबलो होतो. पूर्वीचा थोडासा तात्विक विचार काल आपण बघितला. विचार माझा असा होता, जरासंधाच्या नगरीमध्ये, जरासंधाच्या बंदीखान्यामध्ये, मगध नगरीमध्ये अडकलेले हे सगळे राजे आणि या सगळ्या राजांची केलेली भगवंतानी मुक्ती याचा विचार थोडासा आपण करत होतो. भगवान कशा पद्धतीने या सगळ्या राजांना मोक्ष देतात हा विचार करत होतो. म्हणजे ही पण आली, पण सगळं सांगून झाल्यावर आली. आता हिच्याकरता पुढंच सगळं सांगावं लागेल मला पहिल्यापासून. किती माणसांनी परीक्षा घ्यायची असते एखाद्या माणसाची. हां, मी सगळं खरं तर तिच्याकरता मला वाटलं होतं माझ्या मागंच आहे, पण ती इतक्या उशीर आली मला माहीतच नाही. बरं, असो काय आहे, तुम्ही महिनाभर सांभाळता, पण 11 महिने तिच्याशिवाय कोण आहे मला. त्यामुळे थोडासा हा विचार करावाच लागणार आहे. मुद्दा माझा सरळ आहे. मगध नगरी आणि जरासंधाच्या बंदीखान्यामध्ये असलेल्या सगळ्या राजांना भगवंतानी मुक्ती दिली. ही मुक्ती 2 पद्धतीची. बंदीखान्यातून सगळे राजे बाहेर येतात, ही झाली लौकिक पद्धतीची मुक्ती. पण सर्व राजांना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणाचं दर्शन घडतं आणि त्याच्यामुळे निर्माण झालेली जी मुक्ती आहे ती तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती इथपर्यंत झालेली अवस्था. आणि याचा विचार काल जवळजवळ 1.25 तास आपण करत होतो की हे दुःख निवृत्ती म्हणजे काय आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे काय. आत्यंतिक दुःख निवृत्ती म्हणत असताना त्या निवृत्तीतला अर्थ नेमकं काय करायचा आणि परमानंद प्राप्ती म्हणत असताना त्या आनंदाची प्राप्ती म्हणताना त्या प्राप्तीचा अर्थ आपण काय करायचा. इथला असलेला जो निवृत्ती शब्द आहे आणि इथं असलेला जो प्राप्ती शब्द आहे, या दोन्ही शब्दाचा वेदांताच्या थोडं कसोटीवर पाहून आपण काल थोडंसं आलो की हा मोक्ष म्हटला जातो. तो मोक्ष मिळण्याचं मुख्य नेमकं साधन नेमकं काय आहे. दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती अशा 2 पद्धतीने विचार आपण करत होतो. हा विचार करत असताना निवृत्तीची निवृत्ती आणि प्राप्ताची प्राप्ती हे वेदांताच्या दृष्टीने कितपत योग्य आहे याच्या दृष्टीने थोडासा वेदांतातला विचार थोडासा काल मी केला. निवृत्तीची निवृत्ती म्हणत असताना आणि प्राप्ताची प्राप्ती म्हणत असताना हे तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने जरी असा शब्द आलेला असला तरी तो वेदांताच्या दृष्टीने किंवा तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने तो शब्द मोक्षाच्या संबंधाने कसा योग्य आहे त्याचा थोडासा विचार आपण काल करून आलो. मोक्ष मिळवायचा असेल तर ज्ञानात एव तू कैवल्यम ही उपनिषदाची भाषा आम्हाला सांगितली. मोक्ष मिळवायचा असेल तर दुसरं अन्य कोणतंही साधन चालणार नाही असं आम्हाला वेद सांगतो. आणि ते साधन त्यांनी सांगितलं ज्ञान आणि केवळ ज्ञानच. आणि त्या ज्ञानाचा विचार करताना सुद्धा सांगितलं आहे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. अन्य दुसऱ्या ज्ञानाला महत्त्व दिलं नाही. ते जीव ब्रह्म ऐक्य आहे ते तत्त्वम असे या महावाक्याच्या दृष्टीने काल थोडासा त्याचा सगळा विस्तार करून आलो आहे. काल आपण त्याच्यावर भरपूर चर्चा केलेली आहे आणि ते सगळं आपल्या चांगलं पक्क लक्षात आहे. त्यामुळे त्या सगळ्या चर्चा मी आत्ता करत नाही. फक्त मुद्दा काय मांडतो चला पुढं जरा. हा जो मोक्ष सांगितला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दर्शनाने मुक्ती प्राप्त झाली जरासंधाच्या बंदीखान्यामध्ये असलेल्या सगळ्या राजांना.
याच्या संबंधाने बोलताना मला एक छोटासा महाभारतातला श्लोक सांगायचा आहे आणि पुढं राजसूय यज्ञाकडे यायचं आहे. श्लोकाची भाषा फार चांगली आहे म्हणून मुद्दाम तो श्लोक आपल्याला सांगतो. आज योगायोगाने कृष्णाष्टमी आहे. थोडा तो श्लोक ऐकला तर त्या श्लोकाचं महत्त्व आणि त्या श्लोकातून निर्माण झालेलं कृष्ण अवताराचं महत्त्व लक्षात येईल. श्लोक सरळ आहे. श्लोकाची भाषा अशी आहे, भगवंताला पाहण्याने मोक्ष प्राप्त झाला या संबंधाने भाषा अशी दिली आहे, एकोपी कृष्णस्य कृतप्रणामी दशाश्वमेधावभृतेन तुल्यः दशाश्वमेधी पुनरेति जन्म कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. जरा पुन्हा एकदा नीट श्लोक ऐका. एकोपी कृष्णस्य कृतप्रणामी दशाश्वमेधावभृतेन तुल्यः दशाश्वमेधी पुनरेति जन्म कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. मी आपल्याला सोपा मराठीतला अर्थ सांगतो. शब्दाकडे लक्ष द्या फक्त. शब्द पहिली सुरुवात अशी आहे, एकोपी कृष्णस्य कृतप्रणामी दशाश्वमेधावभृतेन तुल्यः. तुल्यः या शब्दाचा अर्थ आहे तुलना. तुलना या शब्दाचा अर्थ बरोबरी, त्याच्या बरोबरी करणं, त्याच्यासारखं सांगणं. बरं, काय तुलना केली? एकोपी कृष्णस्य, एकोपी म्हणजे एक असलेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा. मग कृतप्रणामी, कृत या शब्दाचा अर्थ करणं, प्रणामी या शब्दार्थ नमस्कार. एका असलेल्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नमस्कार केला. महाभारतकार सांगतात याचा परिणाम काय, याचं फल काय? दशाश्वमेधावभृतेन तुल्यः. 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य त्याच्या पदरामध्ये पडतं. नीट ऐका, 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य पदरामध्ये पडेल. पण त्याच्याकरता काय करा? शास्त्र सांगतं, एकोपी कृष्णस्य कृतप्रणामी, एक असलेल्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला केवळ आणि केवळ नमस्कार करा. एका असलेल्या भगवान श्रीकृष्णाला केलेल्या नमस्काराचं फळ काय? 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होईल. बस. एकाने शंका विचारली. शंका नीट लक्षात घ्या. पुन्हा एकदा विषयाचं विस्तार आपल्या समोर मांडतो. एक असलेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्याला नमस्कार केला. काय झालं? 10 अश्वमेध यज्ञाचं फल मिळालं. कारण फल सांगितल्याशिवाय माणसं क्रिया करण्याकरता तयार होत नाहीत. नियम काय आपल्याकडे? फल पाहिजे, काही असेल. सत्यनारायणाची सुद्धा पूजा घालताना त्याच्या अगोदर फल सांगितलंय. म्हणून मला कळत नाही ते सप्तसमुद्रापर्यंतचं राज्य तुझं नाही का, पूजेमध्ये असतं आपल्याकडे. फल सांगितलं पाहिजे कोणतंही गोष्ट. अहो, एखाद्याला आपण एखादं काम सांगितलं तर तो म्हणतो याच्यातून मला काय मिळणार सांगा, तर मी करेन. कोणीही असेल, लहान मुलाला सुद्धा अलीकडल्या काळात एखादं काम जर सांगितलं, दुकानात जा रे, तर तो म्हणतो येताना मी याचं 1 रुपयाचं चॉकलेट घेऊन येणार बरं, नाहीतर नाही. म्हणजे तो सुद्धा आपल्याकडून अगोदर काहीतरी अपेक्षा करतो आणि मग काम करतो. 10 इथं एका कृष्ण भगवंताला नमस्कार केला. काय फल? शास्त्रकार सांगतात 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं फल मिळेल. 10 अश्वमेध यज्ञाचं जे फळ आहे, मुळात यज्ञ असणं जो आहे त्या यज्ञाचं असलेलं जे पुण्य नावाचं फळ आहे. आता मी एका यज्ञाचं बोलत नाही, 10 अश्वमेध यज्ञाचं पुण्य बोलतोय. 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य एका भगवंताला नमस्कार करण्याने मिळेल. एकाने शंका विचारली. तर म्हटलं का? म्हणजे 10 अश्वमेध यज्ञ केल्याने काय मिळणार आहे? पुण्य. नीट ऐका, 10 अश्वमेध यज्ञ केलं काय मिळेल? पुण्य. आणि एका भगवंताला नमस्कार केला काय मिळेल? नीट ऐका, यज्ञाचं फल काय? पुण्य. आणि कृष्ण भगवंताला नमस्कार केल्याचं फल काय? तो म्हणायला लागला दोन्ही सारखंच झालं की. यज्ञाचं तरी फल पुण्य आणि कृष्णाला नमस्कार केल्याचं तरी फल पुण्य. मग दोन्ही फलं सारखीच होत असतील तर मग तुम्ही कृष्णालाच नमस्कार करा हे सांगायची काय गरज आहे? काही अपूर्वता पाहिजे का नाही? आमचे गुरुजी वैकुंठशी गुरुवर्य भाऊ पाठामध्ये असताना ते म्हणायचे काहीतरी अपूर्वता पाहिजे. अपूर्वता या शब्दाचा अर्थ आहे वेगळेपणा, काहीतरी नाविन्यता पाहिजे. हे इथे ते इथे असं चालत नाही, नवीन काहीतरी पाहिजे. ओके, तुम्हाला नाही कळालं तर उदाहरण देतो. हेही प्रवचनकार तेही प्रवचनकार. काय झालं? हेही महाराज तेही महाराज. काय त्याच्यामध्ये अपूर्वता आहे का? नाही नाही, हे महाराज वकील आहेत. हां, मग ठीक आहे. असं काहीतरी पाहिजे. मी उगीच 3 वर्ष घालवली नाहीत त्याच्याकरता. असं काहीतरी पाहिजे त्याच्याकरता. काय हेही आहे तेही नाही, मग काहीतरी आपल्या पुढं लागलं असलं की त्याला जरा बरं वाटतं. हे उदाहरण उगी गमतीने दिलं आपल्याला कळावं म्हणून. तुलना करताना काहीतरी वेगळेपणा पाहिजे ना. तुम्ही म्हणता यज्ञाचं फल पुण्य आणि कृष्ण भगवंताला नमस्कार केल्याचं फल पुण्य. शंकाकारांनी विचारलं, अहो महाभारतकार, तुम्ही दोन्ही एकच सांगायला लागलात, फल एकच सांगायला लागलात. साधनं भिन्न असतील. भगवंताला नमस्कार करणं रूपी साधन
आणि यज्ञ करणरूपी साधन, ही साधनं दोन भिन्न आहेत. जरा आणखीन बोलतो. पहिलं साधन कर्माचं आहे आणि दुसरं साधन भक्तीचं आहे. नमस्कार करणं याचा अर्थ भक्ती. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एका, ते ज्ञानोबा बोलतात. नमस्कार करणं ही भक्ती आहे, यज्ञ करणं हे कर्म आहे. यज्ञ नावाच्या कर्माचं फल काय? पुण्य. नमस्कार करणरूपी भक्तीचं फल काय? पुण्य. दोन्हीची फलं सारखी झाली. फलामध्ये फरक असेल तर साधनं करण्याकरता माणूस प्रवृत्त होत असतो. आणखीन एक नियम सांगतो. फलामध्ये फरक असेल, इकडे किती पगार आहे हो म्हटले 10,000 आणि तिकडे किती 10,000, दोन्हीकडे तेवढंच आहे. 1,000 वाढवून कोण देते का बघा. बरोबर आहे. नोकरी दोन्हीकडे आहे. इथंही नोकरी करायची आहे, इथंही नोकरी करायची आहे. मग इथं किती 10,000, इकडे किती 10. हे मी नोकरीवर घेतलं, आम्ही थोडा बदल करून कीर्तनावर नेतो, एवढाच फरक आहे. पण सगळंच तुम्हाला कसं सांगायचं म्हणून सांगितलं नाही. आम्ही तेच करतो, दुसरं काय. पण आपल्याला काय वाटतं की याच्यात फल जरा जास्त असलं पाहिजे. माणसाची दृष्टी साधनेपेक्षा त्या साधनेतून निर्माण होणाऱ्या फलाकडे जास्त आहे का नाही बघा. माणूस साधनेकडे पाहतो का फलाकडे पाहतो? बरं, मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो. माणूस एखादी साधना करत असताना त्या साधनेकडे पाहून मग फलाकडे जातो का माणूस एखादी साधना करत असताना फल डोळ्यासमोर ठेवून मग साधनेत प्रवृत्त होतो? साधा प्रश्न आहे. फल डोळ्यासमोर ठेवून मग साधनेमध्ये प्रवृत्त होतो. कोणीही असेल, आपल्या डोळ्यासमोर काहीतरी फल असतं आणि ते फल डोळ्यासमोर ठेवलं जातं आणि मग माणूस साधनेमध्ये प्रवृत्त होत असतो. मग शंका करणाऱ्यांनी विचारलं का हो, यज्ञाचंही फल पुण्याचं आहे आणि नमस्काराचंही फल पुण्यच आहे, म्हणजे कर्माचंही फल पुण्यच झालं आणि भक्तीचंही फल पुण्यच झालं. मग दोन्ही फलं सारखीच असतील तर मग कर्म करण्याच्या ऐवजी भक्ती करा म्हणण्यात तरी काय स्वारस्य आहे का? आम्हाला जर कर्ममार्ग योग्य वाटत असेल तर तुम्ही भक्ती करा म्हणण्याचा मार्ग आम्हाला सांगायची आवश्यकता नाही का? तुम्ही सांगा, पण कधी जर याच्यापेक्षा वेगळं फल मिळत असेल तर आम्हाला काहीतरी वेगळं सांगा, याच्यातून तुम्हाला हे मिळेल असं काहीतरी सांगा, मग आम्ही त्याच्यामध्ये प्रवृत्त होऊ, अन्यथा आम्ही प्रवृत्त होणार नाही. आता नीट ऐका. महाभारतकारांनी सांगितलं हे सगळं खरं आहे, हे सगळं खरं आहे, परंतु तू ऐक म्हटले नाहीस. काय झालंय, श्लोक ऐकलाय पण तो अर्धाच ऐकलाय. माझ्याकडे लक्ष द्या, येऊ द्या कोणी, तुम्ही सगळे माझ्याकडे बघत जाओ. मी एवढं जीव तोडून सांगायला तुम्ही इकडे तिकडे बघत बसता, कोण आलंय काय झालंय तिकडे. मी कशा करता एवढा सगळा अभ्यास करून आलो आज दिवसभर. मग काय होतं, मग सगळं डोक्यातून निघून जातं. तुम्ही एक लक्षात घ्या, माझी तळमळ तुमच्या लक्षात येऊ द्या. मी इथं महिनाभर बसलो, ते कशा करता येऊन बसलो याचा जरा थोडा तरी लक्षात येऊ द्या. मी एवढा सगळा 4-4, 5-5 तास अभ्यास करून जर तुमच्यासमोर महाराज इथं आहेत, त्यांना विचारा, माझी 1 तारीख घ्यायची झाली तर त्यांना वर्षभर अगोदर विचारावं लागतं. मी महिनाभर जर तुमच्याजवळ बसलेलो असेल तर याचं काहीतरी गांभीर्य राहू द्या. मी काय विचार करून आलो आहे, कोणता विचार करून आलो आहे, कोणत्या ताकदीने मी आपल्याला मांडायला लागलो आहे. कृष्ण भगवंताच्या या नावाचा विचार करत असताना, या कृष्ण नावाच्या एका तत्वाचा विचार करत असताना त्या तत्वातलं गांभीर्य काय आहे. कर्म आणि भक्ती काय तत्वज्ञानाचे विषय असे गमतीचे असतात, याची जर धार तुटली तर ते काही लक्षात येत नाही. हे गोष्टी सांगण्यासारखं नाही आहे, पुराण सांगण्यासारखं नाही आहे, कथा सांगण्यासारखं नाही आहे. आमचे गुरुजी वैकुंठ गुरुभाऊ यांना माहीत आहेत. हरिभाऊ महाराज पाटील आमचे गुरुजी होते ना, ते बसल्यानंतर त्यांना अजिबात काही चालायचं नाही. त्यांचा स्वभाव प्रचंड कडक स्वभाव होता. एकदा जर वेदांताची एक बैठक मांडली तर एकदा बसल्यानंतर 6-7 तास पाठ चालायचा. 6 तास मांडी हलवायची नाही, इकडली तिकडं तिकडली इकडं, सांगणाऱ्यांनी ना ऐकणाऱ्यांनी हलवायची नाही. तेव्हा कुठंतरी एखादं तत्त्वज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये ग्रहण होत असतं. कोणतीही गोष्ट साधनेशिवाय येत नाही. कोणतीही गोष्ट आपल्या आतमध्ये जेव्हापर्यंत हे तत्व उतरत नाही, हे तत्त्वज्ञानाशी गंमत आहे, ते ऐकून सोडण्याची गोष्ट नाही. त्या तत्त्वज्ञानामध्ये मन रमलं पाहिजे. मन कधी रमल, जेव्हा सर्वेंद्रियाचे कान देऊन आपण ऐकतो तेव्हा मन रमतं. कोणता विषय अवघड वाटत नाही. प्रत्येक विषय उलट आपल्याला सोपा वाटायला लागतो. त्या विषयामध्ये जर घुसलो तर तोच विषय आम्हाला सोपा लागायला लागतो. आम्ही जेव्हा वाचायला बसतो, यांना सगळ्यांना माहीत आहे, ज्याला वेदांताच्या भाषा ऐकायची सवय लागली, ज्याला वेदांताच्या भाषा वाचायची सवय झाली, त्याला साधं वाचू वाटत नाही, कधी साधं ऐकू वाटत नाही. मला काल प्रवचन झाल्यानंतर माझ्याच जवळ आमचा तो जवळचा बापू आहे, त्यांनी मला सांगितलं, महाराज तुम्ही आज आमचे कान तृप्त झाले म्हटले, फार वेदांताची चर्चा केली. म्हणजे तुम्ही सुद्धा, म्हणजे दुसऱ्याचं तर ऐकूच वाटत नाही, पण तुम्ही सुद्धा गोष्टी सांगायला लागली की ऐकू वाटत नाही म्हटले. हे गंमत ऐका. एखाद्या वक्त्याकडून जेव्हा एखादी ऐकायची तयारी असते ना, तेव्हा त्या वक्त्याबद्दल एक विशिष्ट आयाम आपला तयार झालेला असतो. मी आपल्याला असा विचार मांडत होतो, कृष्ण भगवंताच्या या तत्वामध्ये काय स्वारस्य आहे किंवा या तत्वाचं काय सामर्थ्य आहे.
कृष्ण हे एक तत्व आहे. व्यक्ती म्हणून तुम्ही चरित्र पहा, व्यक्ती म्हणून तुम्ही लीला ऐका, व्यक्ती म्हणून त्याचं आणि आपली तुलना करण्याकरता माणूस अखंड प्रवृत्त झालेला दिसून येतो, सोडा तो विषय. पण कृष्ण नावाचं जे तत्व आहे ते तत्व म्हणजे सामान्य नाही आहे. त्या तत्वाचा विचार करत असताना भागवतानी महाभारतानी भूमिका अशी मांडली, एकोपी कृष्णस्य कृतप्रणामी दशाश्वमेधाव भृतेन तुल्यः दशाश्वमेधी पुनरेति जन्म कृष्णप्रणामी न पुनर्भवाय. भाषा पुन्हा एकदा ऐका. एक असलेल्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नमस्कार केला. महाभारतकार सांगतात 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळालं. 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळालं. ठीक आहे, आपण काय चर्चा करत होतो? यज्ञाचं फल काय? पुण्य. भगवंताला नमस्कार केल्याचं फल काय? पुण्य. शंकाकार विचारतो दोन्हीचं फल सारखंच आहे, मग तुम्ही कर्म करू नका आणि भक्तीकडे जा म्हणायचं काय गरज आहे? तुम्ही दोन्ही फक्त मांडा, दोन्ही सारखंच झालं ना. यज्ञ नावाच्या कर्माचं फल तरी पुण्यच झालं आणि नमस्कार करण्यारूपी भक्तीचं फल तरी पुण्यच झालं. याच्यात अपूर्वता सांगा काहीतरी. महाभारतकारांनी सांगितलं काय झालंय तुझं? तू श्लोक ऐकलाय पण अर्धाच ऐकलाय, पुढला अर्धा ऐकला नाही म्हटले. माणसाच्या मनात शंका कधी येते सांगू का? अर्धवट ऐकलं की शंका येते. लक्षात घ्या, पूर्ण ऐकलं की शंका येतच नाही, अर्धवट ऐकलं की शंका येते. ते म्हटले पुढला अर्धा श्लोक तू ऐक म्हटले, वाच म्हटले काय आहे. आता पुन्हा एकदा श्लोक सांगतो, पाठच झाला पाहिजे आपला श्लोक असा आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य तात्यासाहेब महाराज वास्कर आबा कीर्तनामध्ये एकच ओवी अशी 10 सांगायची, 10, 11, 12 वेळेस सांगायचे. आमचे वडील, आमचे दादा त्यांच्याजवळ होते. दादांनी त्यांना विचारला, हो तुम्ही एकच ओवी 10, 11, 12 वेळेस सांगता, का सांगता? ते म्हटले ऐकतानाच यांचं पाठ झालं पाहिजे, कारण घरून तरी पाठ करून येत नाहीत, मग त्याच्यापेक्षा इथं ऐकतानाच पाठ झालं पाहिजे म्हणायचे. आबांची भाषा आहे बरं, हे आबांचे शब्द आहेत. अण्णांना माहिती आहे, तुम्ही आबांना पाहिलेलं आहे, भास्कर आबांचं नाव ऐकून आहात, फार भीष्माचार्य वारकरी संप्रदायातले. का ऐका पुन्हा एकदा. एकोपी कृष्णस्य कृतप्रणामी दशाश्वमेधाव भृतेन तुल्यः. एका भगवंताला नमस्कार केला, 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळालं. नवल काय याच्यात? पुढला एक म्हटले. पुढं काय? एकोपी कृष्णस्य कृतप्रणामी दशाश्वमेधाव भृतेन तुल्या दशाश्वमेधी पुनरेति जन्म दशाश्वमेधी पुनरेति जन्म कृष्णप्रणामी न पुनर्भवाय. महाभारताची भाषा कशी आहे पहा एकदा आणखी. महाभारतकार सांगतात एका भगवंताला नमस्कार केला, 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं काय मिळेल? पुण्य मिळेल. शंकाकारांनी शंका काय घेतली? यज्ञाचं तरी पुण्यच आणि नमस्काराचं तरी पुण्यच, मग कशाला आम्हाला नमस्कार करायला सांगता? महाभारतकारांनी सांगितलं पुढलं नीट ऐक म्हटले. नमस्कार केल्यानेही पुण्य मिळतं, मान्य आहे, यज्ञानेही पुण्य मिळतं, पण यज्ञ केल्यानंतर मिळणारं जे पुण्य आहे ते पुण्य संपल्यानंतर पुन्हा खाली यावं लागतं. मग त्या या पुण्याची पावटी. तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशंती क्षिणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. ही जी भाषा आहे, क्षिणे पुण्य मर्त्य लोकम विशंती, पुन्हा ते पुण्य क्षीण झालं की खाली यावं लागतं. यज्ञाने निर्माण झालेलं पुण्य काही काळ टिकतं आणि ते पुण्य संपलं की पुन्हा आपल्याला खाली यावं लागतं. दशाश्वमेधाव भृतेन तुल्या दशाश्वमेधी पुनरेति जन्म दशाश्वमेधी पुनरेति जन्म. बरं ठीक आहे, भगवंताला नमस्कार केल्याच्या पुण्याचा काय परिणाम आहे? महाभारतकारांनी सांगितलं यज्ञ केल्याने पुण्य मिळतं, कृष्णाला नमस्कार केल्यानेही पुण्य मिळतं, पण या दोन्ही पुण्याचा एक फरक आहे. काय फरक आहे? यज्ञाने निर्माण झालेलं पुण्य संपतं आणि संपलं की पुन्हा जन्म मरण नावाच्या संसारामध्ये येऊन पडावं लागतं. पण भगवंताला नमस्कार केल्याचं पुण्य असं आहे की ते पुण्य जन्म मरणाच्या पलीकडे घेऊन जातं, म्हणजे मुक्तीपर्यंत घेऊन जातं. म्हणून भगवंताच्या नमस्काराचं पुण्य हे अधिक श्रेष्ठ म्हणून सांगितलं. म्हणून अधिक श्रेष्ठ. यज्ञाचं पुण्य तुम्हाला खाली घेऊन येणार आहे, पुण्य आहे पण खाली घेऊन येणार आहे, आणि भगवंताला नमस्कार केल्याचं पुण्य हे जन्म मरणाच्या पलीकडे घेऊन जा. मी माझ्या पदरचं बोलत नाही, मी तुकोबारांचं प्रमाण देऊन पुढं जातो. तुका म्हणे नव्हे परती आणि तुझ्या दरुष्याने मागुती. महाराजांची भाषा आहे. नव्हे परती, परती या शब्दाचा अर्थ आहे पुन्हा येणं जाणं नाही. त्यांची सरली एरझार झाला सफळ व्यापार. कोणाच्या बाबतीत? साठविला हरी जिही हृदय मंदिरी. त्यांची सरली एरझार, त्यांची हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. मी हा अभंग आता आलाय विषय म्हणून अभंग सांगून जरा पुढे जातो. अभंग किती गमतीचा आहे पहा. साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली एरझार झाला सफळ व्यापार. पुढचं चरण बघा.
हरी आला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. आता खालचं चरण बघा. तुका म्हणे हरी आणि काही ओरो नेदी उरी त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. हा जो त्यांची शब्द आहे का नाही, हा तिन्ही चरणाकडे लावायचा, तिन्ही चरणाकडे लावायचा. साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची एक, हरी आला हाता मग कैची भय चिंता त्यांची दोन, आणि तुका म्हणे हरी काही ओरो नेदी उरी त्यांची तीन. हे त्यांची शब्द तिन्हीकडे लावायचा. महाराज सांगतात की एकदा त्यांची म्हणजे हृदयामध्ये ज्यांनी हरी साठवला सरली येरझार, येणं जाणं संपलं, येण्या जाण्याच्या पलीकडे ते पोहोचले. येणं जाणं याला संसार म्हटलं जातं, येणं जाणं याला संसार म्हटलं जातं. पुन्हा पुन्हा जन्माला उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा ही ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. जन्म आणि मरण हे सातत्याने चालू आहे. तुकोबाराय तर याला गमतीने म्हणतात किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. मी कधी कधी विनोदाने सांगत असतो, तुकाराम महाराजांचे शब्द पहा घरी गेल्यानंतर, किती वेळा जन्मा यावे यातला किती शब्दाकडे एक लक्ष द्या, आणि नित्य व्हावे फजित याच्यातल्या नित्य शब्दाकडे एक लक्ष द्या. म्हणजे जन्माला येण्याच्या संबंधाने तुकाराम महाराजांनी किती असा शब्द वापरला, आणि फजितीच्या संबंधाने तुकाराम महाराजांनी नित्य असा शब्द वापरला. म्हणून मी गमतीने असं सांगत असतो, जन्माला येण्याचा हिशोब नाही पण फजितीचा हिशोब आहे. जन्माला येण्याचा हिशोब नाही, किती वेळा सांगता येत नाही, पुन्हा पुन्हा चालूच आहे. जुने लोक असतील तर त्यांना माहीत असेल, राडगाडग्याचा दृष्टांत दिला जातो. ते गाडग्याला गाडगी जोडलेली असतात, राडगाडगं हे पुन्हा पुन्हा चालूच आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम हे आचार्यांची भाषा. आपल्या उपजनी आणि निमने ज्ञानोबारांची भाषा चालूच आहे. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण, याच्यातून सोडायचं, तिकडं जायचं, त्याच्यातून सोडायचं, पुढं जायचं, हे चालूच आहे. माणसाची ही जन्माची ही जी वृत्ती आहे, हा जो प्रवाह आहे, हा कायम चालूच आहे. म्हणून मानवी जीवनामध्ये जोपर्यंत तत्वज्ञान प्राप्त होत नाही, आत्मज्ञान प्राप्त होत नाही, तोपर्यंत या जन्ममरणाच्या पलीकडे तो पोहोच होत नाही. आणि जन्ममरणाच्या पलीकडे पोहोच होणं यालाच मोक्ष म्हटलं जातं. काल मी मोक्षाची एक व्याख्या सांगत होतो, दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती. तसाच विचार पण जरा वेगळा करण्याकरता म्हणून आज मोक्षाची व्याख्या सांगतो, जन्ममरणाच्या पलीकडे पोहोचणं, जन्म आणि मरण याच्या पलीकडे पोहोचणं. आता थोडंसं नीट ऐका. जन्म आणि मरणाच्या पलीकडे पोहोचणं, खरं पाहायला गेलं जन्म तरी काय मरण तरी काय, देहाला आहे का आत्म्याला आहे? प्रश्न साधा विचारतो मी आपल्याला. जन्म आणि मरण हे देहाला म्हणायचं का आत्म्याला म्हणायचं? मला खरं कधी कधी ते त्या ह्याच्यात असतात ना स्मशानभूमीमध्ये ते श्रद्धांजलीची भाषणं, काय आता कुठून निघालंय कुणास ठाऊक हे श्रद्धांजलीचं एक खोळ. काय भाषणं करतील सांगता येत नाही, कोणते गुण उधळतील असा शब्द वापरणार नाही, काय कुठली कुठली गोष्टी बोलतील सांगता येत नाही. आणि त्याच्यामध्ये ती बोलणारी माणसं अशी म्हणत असतात, त्यांच्या आत्म्याला आता शांती लाभो, त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो. आत्मा शब्द वापरून चालत नाही, तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने चालत नाही. आत्मा हा शब्द चालत नाही. आत्मा हा शब्दाचा अर्थ विचार करत असताना त्याला शांती लाभोही म्हणायचा प्रश्न नाही आणि सद्गती म्हणायचाही प्रश्न नाही, कारण तो नित्य आहे, निर्विकार आहे, निरवयव आहे, निष्क्रिय आहे, त्याला बोलता येत नाही त्याच्याबद्दल काहीच. फार फार तर जीवात्मा असा शब्द वापरता येईल. पंचदशीने दोन शब्द वापरले आपल्याला, एक जीवात्मा आणि दुसरा मुख्यात्मा, गौणात्मा, असे अनेक आत्म्याचे प्रकार सांगितले. आपल्याकडे ज्याचा विचार केला जातो त्याला जीवात्मा, फार फार तर जीवात्मा असं म्हणता येईल, परंतु त्याच्याकरता आत्मा, आत्म्याला शांती असं म्हणून चालत नाही. जाणं आणि न जायते म्रियते ही गीतेची भाषा अशी आहे, आत्मतत्व जन्मतही नाही मरतही नाही. त्या रामायणामध्ये आपल्याला माहीतच असलेला इतिहास आहे, फक्त तिथं स्पर्श करतो आणि पुढं जातो लगेच. वाली मेला आणि तारा रडायला लागली, त्यावेळेचा प्रसंग आहे. मी आता अख्खं रामायण सांगत नाही, आपण बोललो एकदा महिनाभर. वाली मेला, तारा रडायला लागली. रडत असताना ती तारा असं म्हणत होती, माझ्या जीवनामध्ये खूप मोठं दुःख झालं, माझ्यावर अन्याय झाला आणि हा अन्याय तुम्ही केला, अशी तारा रामचंद्र प्रभूंना दूषण देत होती. तुम्ही अन्याय केला, तुम्ही त्रास दिला. प्रभू रामचंद्रांनी विचार केला, मी एका शब्दाने हिला वाईट बोललो नाही, मी हिला काही बोललो नाही, काही नाही, ही बाई मला का दोष द्यायला लागली? पुन्हा पुन्हा ती बाई बोलत होती, पुन्हा पुन्हा नावं ठेवत होती, पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या वल्गना करत होते. हे खूप वेळ सगळं हे चाललेलं होतं. आणि मग शेवटी प्रभू रामचंद्रांना कळेना, तू काय बोलतेस? तारेने सांगितलं, प्रभू मला पती गेल्याचं दुःख नाही, पण तुमच्यासारख्या प्रभू असणाऱ्या व्यक्तीने माझ्यावर अन्याय करावा याचं जास्त दुःख वाटतंय. आता तर काहीच कळेना प्रभू रामचंद्रांना. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, तारे मला तुझं बोलणं कळेना, जरा समजावून सांग. मी गमतीनेच बोलतो, वाईट वाटून घेऊ नका, पण एकाच बाईचं बोलणं जर रामाला कळालं नसेल
कुठं घेऊन लावता आपली बत्ती उगं कुठं लागलात हे रामाला कळालं नाही त्या बाईचं बोलणं. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं जरा विस्ताराने बोल, काय बोलतेस कळेना. मग तिनं सांगितलं स्त्रीच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख असतं ते वैधव्याचं. वाल्मिकी रामायणामध्ये नाथ महाराजामध्ये रामायणामध्ये हा विद्या बघा तुम्ही, चरित्र फार गोड आहे. वैधव्याचं दुःख हे स्त्रीच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख असतं. आणि माझ्या जीवनामध्ये हे जे दुःख प्राप्त झालं किंवा पदरात पडलं याला कारण तुम्ही आहात म्हटले, म्हणून मी तुम्हाला दूषण देते. मग प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आलं. मग प्रभू रामचंद्रांनी विचारलं, तारे तू फक्त पती कोणाला म्हणतेस एवढ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तू देहाला पती म्हणतेस का आत्म्याला पती म्हणतेस? माझा विषय इथं येतोय. देहाला पती म्हणतेस का आत्म्याला पती म्हणतेस? वालीचा देह हा पती म्हणून स्वीकारायचा आहे का वालीचा आत्मा हा पती म्हणून स्वीकारायचा आहे? आता ऐक म्हटले, जर देहपती म्हणून स्वीकारत असतील तर देह तुझ्या समोर पडलाय, मला भांडू नको. आणि आत्मापती म्हणून स्वीकारत असतील तर आत्मा कधीच कोणाचा मरत नाही, त्यामुळे रडायचा प्रश्न नाही म्हटले. ही तत्वज्ञानाची भूमिका किती उच्च आहे बघा. जन्मही नाही आणि मरणही नाही. या जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचणं याचाच अर्थ मी ब्रह्म आहे याची जाणीव होणं, ज्ञान होणं, याला खऱ्या अर्थाने मोक्षस्थितीपर्यंत पोहोचणं असं म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दर्शनाने पुनरेती जन्म कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. जरासंधाच्या बंदीखान्यामध्ये असलेल्या सगळ्या राजांना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन घडलं, चरणाचं दर्शन घडलं, स्पर्शन घडलं. सगळे राजांनी सांगितलं, कृष्णा आम्ही आता खऱ्या अर्थाने मुक्त झालो, काही इच्छा शिल्लक राहिली नाही. तरी भगवान म्हणतात काहीतरी इच्छा असेल तर सांगा. म्हटले काही इच्छा नाही, काहीच इच्छा आता शिल्लक राहिली नाही, काही असेल तर सांगा. मग त्या सगळ्या राजा लोकांनी सांगितलं काही नाही, आमची आता एकच इच्छा आहे. काय? की आम्हाला अखंड तुझ्या चरणाचं दर्शन, चरणाची सेवा करायला मिळावी, तुझा सहवास करायला मिळावा. कारण हा देह विक्षेप नावाची शक्ती जोपर्यंत आहे, प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत राहणार आहे. त्यामुळे राहणार आहे म्हटल्यानंतर आत्मतत्वाचं तर ज्ञान झालं आहे, पण या देहाच्या संबंधाने हा देह राहणार आहे ना, तर मग एक काम कर म्हटले भगवान, की आम्हाला हा देह जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझ्या चरणाची सेवा आम्हाला करायला मिळावी, तुझा सहवास आम्हाला करायला मिळावा. याचा अर्थ भक्तीची मागणी केली. आता माझा मुद्दा इथं येतोय. सगळ्या राजा लोकांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे प्रार्थना केली. ती कशाची केली? भक्तीची. काल आपण एक प्रमाण देऊन आलो होतो, मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी ऐशी जोडी. भक्तीची मागणी केली. आता ऐका, ही जी भक्तीची मागणी केली सर्व राजा लोकांनी. बरं, काय मनी भक्तीची आवडी शब्द काय आहे? आवडी. आमच्या मनात आवड आहे म्हटले. कशाची? भक्तीची. माणसाला आवड असावी. ऐका, मी अनेकदा सांगत असतो गमतीने, माणसाला आवड असावी, पण ती आवड अशी असावी की आपला दोन्हीकडून फायदा आपलाच व्हावा अशी आवड असावी. आवड असावी माणसाला, पण दोन्हीकडून फायदा. जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे. काही नाही म्हणे, एक मनुष्य असा रस्त्याने चालला, मोठा श्रीमंत मनुष्य होता, आणि मग एका विहिरीच्या काठावर पाणी पिण्याकरता म्हणून थांबला. मोठा सावकार आहे, श्रीमंत सावकार आहे. पाणी पिण्याकरता खाली वाकला. त्याच्या खिशामध्ये 100 मोहरा होत्या सोन्याच्या. सगळ्याच्या सगळ्या मोहरा विहिरीमध्ये पडल्या. रडायला लागला, अरे अरे मोहरा पडल्या, काय करावं काय करावं, कोण आहे का, मला पोहायला येत नाही, कोणी काढून देणार आहे का. जवळ एक शेतकरी होता, त्यांनी घेतलं आणि त्यांनी विचारलं, का हो काय झालं सावकार? म्हणते 100 मोहरा होत्या, सगळ्याच्या सगळ्या मोहरा विहिरीमध्ये पडल्या. मग काय, मला पोहायला येत नाही, कोणी काढून देईल का, याच्याकरता मी हाका मारायला लागलो आहे. त्या शेतकऱ्यांनी सांगितलं, काही काळजी करू नका, मला पोहायला येतं, मी विहिरीमध्ये उडी टाकतो, जेवढ्या शक्य आहे तेवढ्या मोहरा काढून देण्याचा प्रयत्न करतो. त्या सावकाराला आनंद झाला. तो म्हटला, टाका टाका, लगेच उडी टाका आणि तेवढं काढून द्या. शेतकऱ्यांनी सांगितलं, हो तुम्ही म्हणताय बरोबर आहे, पण मला काय देणार हे सांगा. फुकट काम करायला शेतकरी रिकामा नाही, अलीकडला तर अजिबात नाही, नाही का. काय मला काय देणार ते सांगा म्हटले. तुम्ही असं काय बोलताय? त्यांनी सांगितलं, ठीक आहे. आता सावकाराला वाटायला लागलं, याला मोहराची काय किंमत नाही, हा रोज शेतामध्ये काम करणारा, याला काय मोहराची किंमत कळते. म्हणून सावकाराच्या मुखातून एकदम सहज शब्द येऊन गेला. ते म्हटले, हे पहा शेतकरी बाबा, तुम्ही जर मोहरा काढून दिले ना, तुम्हाला आवडेल ते देतो, तुम्हाला आवडेल ते देतो, पण तुम्ही तेवढ्या मोहरा काढून द्या, आवडेल ते देतो. शेतकऱ्यांनी सांगितलं, नक्की, हो नक्की. यांनी विहिरीत उडी टाकली. कर्मधर्म संयोगाने 100च्या 100 मोहरा काढल्या. वर 100 मोहरा काढलेल्या पाहिल्याबरोबर सावकाराला मोह आवरेना. एकदम तो मोहरा घेऊन पुन्हा पुन्हा छातीला लावायला लागला. बरं झालं, मला वाटलं होतं की 5-50 तरी मिळतात का, नाही, पण 100च्या 100 मोहरा माझ्या मिळाला. आनंद झाला. आणि आनंदाच्या भरामध्ये पुन्हा सावकार बोलून गेला, बोला शेतकरी बाबा, तुम्हाला काय आवडतं? सावकाराला वाटलं, मागेल 2-3 मोहरा देऊन टाकू, काय हरकत आहे. म्हटले, बोला तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला आवडेल ते देतो. शेतकऱ्यांनी सांगितलं, सावकार माझी आवड सांगू. म्हटले, या 100 मोहरापैकी 95 मला असाव्या आणि 5 फक्त तुम्हाला असाव्या. आम्ही म्हणतो शेतकरी भोळा. कसला भोळा? आता संपत्तीवर डोळा. कशाचा भोळा?
म्हणले 95 मला असाव्या आणि 5 फक्त तुम्हाला असाव्या. सावकाराला काय वाटलं असेल हो, सावकाराने डोक्याला हात लावला आणि तो म्हणायला लागला, आयुष्यभर कष्ट केलं आणि 100 मोहरापैकी 5 फक्त मला. दोघांची भांडणं लागली. ते म्हटले, हे बघा तुम्ही म्हटलं ना तुला जे आवडेल ते, माझी आवड अशी आहे म्हटले, 95 मला आणि 5 फक्त तुम्हाला, ही आवड माझी आहे, मला द्या. दोघांची भांडणं लागली. नाही नाही म्हणत भांडणं लागली. ही भांडणं तिथल्या एका राजाकडे गेली. राजाकडे गेल्यानंतर तिथं सगळा विचार सुरू झाला. मग त्या सावकाराने शब्द बदलले आणि तो सावकार म्हटला, राजेसाहेब मी या शेतकऱ्याला असं म्हटलं होतं, तू जर 100 मोहरा काढून दिल्या तर मला जे आवडेल ते देतो, त्याला जे आवडेल ते नाही. शब्द बदलले, कारण त्याला काही आवडेल म्हटले. त्याला आज 95 मागायला लागलाय, उद्या 100 मागून टाकेल, त्याला काही आवडेल, मला जे आवडेल ते, मग मला 5 आवडू, 10 आवडू, 50 आवडू, जे आवडेल ते मी देतो. तो शेतकरी म्हटला, नाही नाही राजेसाहेब हे चुकीचं बोलतात, आमचं ठरलं होतं असं. दोघांची भांडणं पुन्हा सुरू झाली. राजा हुशार होता. राजाने काय केलं, 100 मोहरा स्वतःकडे घेतल्या आणि राजाने 100 मोहरा स्वतःकडे घेतल्यानं सांगितलं, सावकार तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालू, शेतकऱ्याचं सोडा म्हटले, मी तुमच्या बाजूने निकाल देतो म्हटले, तुमच्या म्हणण्याप्रमाणे, फक्त तुम्ही जे बोलताय त्याच्यावर पुन्हा एकदा मला सांगा तुमची काय आवड आहे. त्यांनी सांगितलं, मला जे आवडेल ते देतो. राजाने सावकाराला विचारलं, नक्की? हो नक्की. तुम्ही जे आवडेल तुम्हाला ते नक्की द्याल याला? हो नक्की. राजाने काय केलं, त्या 100 मोहरातल्या 95 एकीकडे केल्या, 5 एकीकडे केल्या. 95 एकीकडे केल्या, 5 एकीकडे केल्या. आणि राजाने सावकाराला विचारलं, सावकार तुम्हाला 95 मोहरा आवडतात का 5 आवडतात? सावकार म्हटलं, मला 95 आवडतात. मग तुम्हाला जे आवडेल ते शेतकऱ्याला देऊन टाका. कळलं का? पहा, आवड, माणसाच्या अंतःकरणातली आवड. तुकोबाराय म्हणतात, आमच्या अंतःकरणातली आवड म्हणी भक्तीची आवडी. सगळ्या राजा लोकांनी सांगितलं, कृष्णा आम्हाला द्यायचं असेल तर आता एकच दे, तुझ्या चरणाचं दर्शन दे, तुझ्या चरणाचा सहवास दे, तुझ्या बरोबर कायम राहण्याची आम्हाला परवानगी दे. कारण तुझ्या चरणाचं दर्शन घडणं ही भक्ती आहे, तुझा सहवास घडणं ही भक्ती आहे, तुला स्पर्श करणं ही भक्ती आहे, तुझं नामस्मरण करत राहणं ही भक्ती आहे. आणि आमच्या अंतःकरणात या मुक्तीच्या नंतर आवड आहे ती भक्तीची. मुक्तीच्याही पुढं जिथं चिंतन केलं जातं तिचं नाव केवळ आणि केवळ भक्ती आहे. मी कित्येकदा प्रमाणे दिली तुम्हाला. तुका म्हणे, आता आम्ही मुक्तीची या माथा, इथला जो आम्ही शब्द आहे तो भक्तीकडे लावायचा. आणि मुक्तीची या माथा म्हणजे माथा या शब्दाचा अर्थ डोकं. मुक्तीच्या डोक्यावर पाय देण्याचं सामर्थ्य केवळ भक्तीत आहे. मुक्तीच्या डोक्यावर पाय देण्याचं सामर्थ्य केवळ भक्तीत आहे. मी तर अनेकदा भागवताच्या संबंधाने एक वाक्य सांगत असतो, भगवान परमात्मा सुद्धा असा गमतीच आहे. भगवान काय लवकर देतो काय लवकर देत नाही. सांगू तुम्हाला, काय लवकर देतो काय लवकर देत नाही सांगू. भगवान मुक्ती लवकर देतो पण भक्ती लवकर देत नाही. नीट ऐका, मुक्ती लवकर देतो. का देतो? एकदा मुक्त झालं की विषय संपला ना हो. पण भक्ती दिली की त्याच्या ताब्यात राहावं लागतं. भगवान मुक्ती लवकर देतो. जरा नीट ऐका आणखीन माझं बोलणं. मुक्ती देण्याकरता भगवान तत्पर आहे, तत्पर आहे. त्याने मुक्तीचारी साधी येल्या, काही नाही, देवाची येद्वारी, फक्त उभा राहा, तुला देऊन टाकतो म्हटले. नाही मुक्ती मिळाली तर शेवटच्या दिवशी नुकती तर नक्कीच आहे, काही का असे ना, काय देऊन टाकतो त्याचा विषय नाही. पण भक्ती लवकर देत नाही. भगवान म्हणतो मी भक्ती लवकर देत नाही. का देत नाही? कारण भक्ती, तुम्हाला एक सांगतो आणखीन, माझं धाडस करून वाक्य होईल, वाईट वाटून घेऊ नका, परंतु सिद्धांताला बाधा येऊ देणार नाही माझ्या गुरुजींच्या कृपेने. मुक्ती देताना भगवान फारसं पाहत नाही, पण भक्ती देताना फारसं पाहतो. तुम्हाला जरा कठीण वाटेल पण मी एक उदाहरण देतो म्हणजे कळेल. मला सांगा, वाली मेला म्हणजे मेला नाही, तो मुक्त झाला की हो, मुक्त झाला का? बरं जाऊ द्या, हे नाही पटलं. जरासंधाचं उदाहरण घ्या. बरं पुढं आपल्याला शिशुपालाचं उदाहरण आहे. बरं पुतनेचं उदाहरण ऐकून आलोय मागं आपण गेल्या वर्षी पूर्वार्धामध्ये. पुतनेला भगवंतानी मारलं म्हणजे मारलं नाही, तिला मुक्ती दिली ना. रत्नपालीची कथा आपण ऐकून आलो ना. मग मला सांगा, आता ती पुतना कोण आहे, कशी आहे, कशा करता आली, काय आली, हे सगळं भगवंतानी पाहिलं नाही. पण भगवान म्हणतो माझ्या जवळ आलाय ना, तुला देऊन टाकतो. मुक्ती पाहिजे ना, देऊन टाकतो. मुक्ती देताना फारसं पाहत नाही, पण भक्ती देताना मात्र फार पाहतो. का? कारण भक्तिवान पुरुष हा कायम त्याच्याजवळ राहणार आहे, कायम त्याला घेऊन फिरायचं आहे, कायम त्याच्याबरोबर राहायचं आहे. जरा एक सांगू आणखीन, भगवान भक्ती देताना का पाहतो? कारण भक्ती देणं ज्याला दिलेली आहे त्याच्यावर भगवंताचं महत्त्व अवलंबून आहे. कारण तो भक्तिवान गप्प बसत नाही, गावोगावी ही सगळी मुक्तीची घेऊन, सगळी जी असणारी ही घेऊन फिरायला लागतो. किंवा भक्तिवान पुरुष वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण. कशा करता? वाढावया सुख भक्ती, भक्तिभाव वाढविण्याकरिता त्याला पुन्हा पुन्हा अवताराला यावं लागतं. म्हणून भगवान देताना सुद्धा तपासून देतो. आता ऐका, सगळ्या राजा लोकांनी पुन्हा पुन्हा विनंती केली, आम्हाला फक्त भक्ती पाहिजे. भगवान हसायला लागले.
हसायला लागल्यानंतर जवळ असलेल्या अर्जुनाने अमुक सगळ्यांनी विचारलं, म्हटले काय झालं हसायला देवा, हसायला काय झालं? भगवान म्हटले काही नाही, मी अवतार ज्या कारणाकरता घेतलाय ते कारण आज आणखीन एक पूर्ण होतंय, याचा आनंद होतोय. म्हटलं काय आनंद होतोय? भगवान म्हटले माझा अवतार, आता आपण रात्रीच्या कीर्तनामध्ये आपण ऐकतो धर्माची संस्थापना, दुष्टांचा नाश, भक्तांचं रक्षण, हे सगळं झालं. पण याच्यापेक्षा आणखीन एक कारण भागवताने फार गोड सांगितलंय. ऐका, देव म्हणतो मी अवताराला येतो. अवतार या शब्दाचा अर्थ काय? खाली येणं. अवतरती म्हणजे खाली येणं. तत्वज्ञानाने सांगितलं निर्गुणातून सगुणामध्ये येणं. आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा, मान्य आहे. ऐका, भगवान म्हणतात मी अवतार का घेतो? हे दुष्टांचा नाश, जरासंधाचा नाश करण्याकरता अवतार घेतो, मान्य आहे. एक ठीक आहे, हे कारण संपलं. आणखीन एक सांगतो, अर्जुनासारख्या धर्मराजासारख्या भक्ताचं रक्षण करण्याकरता भगवंताने अवतार घेतला, मान्य आहे. आपुल्या पाळीशी भक्तजना, ऐकतोयच आपण अनेकदा, रात्री ऐकायचंच आहे आणखीन. बरं झालं. धर्माची संस्थापना करण्याकरता भगवान अवतार घेतात. राजसूय यज्ञ आरंभ केलेला करणार आहे आता, म्हणजे पुढं आता चर्चा होणार आहे. आणि राजसूय यज्ञ होणं म्हणजे एक धर्मकार्य आहे, त्याच्याकडून धर्मकार्य घडणं आहे. या धर्माची संस्थापना करणं, बरं भगवंताच्या उपस्थितीत तो होणार आहे ना यज्ञ, म्हणजे धर्माची संस्थापना करण्याकरता भगवान अवताराला घेतात, मान्य आहे. तिन्ही लक्षात आली का बघा? धर्माची स्थापना राजसूय यज्ञामध्ये दिसून येते. भक्तांचं प्रतिपालन, अर्जुन धर्मराजाकडे अनेक पद्धतीने भगवान त्यांचं रक्षण करतोय. दुष्टाचा नाश, जरासंधासारख्याचा नाश करण्याकरता देव अवताराला आले, मान्य आहे. पण या सगळ्यापेक्षा सुद्धा भगवान म्हणतात आणखीन एक कारण मी अवताराला येण्याकरता आहे. ते अवताराचं कारण आज मला या बंदीखान्यामध्ये अडकलेल्या राजांच्या अंतःकरणातली इच्छा प्रगट झाल्यानंतर ते कारण खऱ्या अर्थाने पूर्ण होतंय, याच्याकरता मला आनंद होतोय म्हटले. म्हणून मी जरा वेगळं कारण सांगतो. ही बाकीची कारणं तर आपल्याला ऐकायचीच आहेत रात्री. एक वेगळं कारण सांगून पुढे येतो. काय कारण आहे त्याचं कारण असं भागवतांनी सांगितलं आहे, तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां भक्तियोग विज्ञायम कथम पश्येम ही स्त्रिया. ही भाषा भगवंताच्या मुखातली आहे, भगवंताच्या मुखातली भाषा आहे. भगवान म्हणतात मी अवतार याला येतो, याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगतात भक्तियोग विज्ञायम. मी अवताराला येण्याचं एक आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे अर्जुना. म्हटले काय? मी दुष्टाचा नाश करण्याकरता अवताराला येतो, भक्ताचं रक्षण करण्याकरता अवताराला येतो, धर्माची स्थापना करण्याकरता अवताराला येतो. पण या तीनही कारणाच्या बरोबर मी अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण करण्याकरता अवताराला येतो. आणि या सगळ्या राजांच्या लोकांच्या मनामध्ये आज भक्ती निर्माण झाली. माझा अवतार सफल झाला, मी अवताराला येण्याचं सफल झालं. या सगळ्या राजा लोकांनी अंतःकरणातून इच्छा प्रगट केली की देवा आम्हाला मुक्ती मिळाली, आता आम्हाला भक्तीची गरज आहे. आणि या अंतःकरणातून या राजांच्या आलेली जी भक्तीची इच्छा आहे, आज मला असं वाटायला लागलं आहे की मी कृष्ण म्हणून अवताराला आलेलो आज सफल झालं. का? बंदीखान्यामधून मुक्त झालेले सगळे राजे लोक माझ्यासमोर हात जोडून म्हणतायत की आम्हाला भक्ती दे. आणि मग मला वाटायला लागलं की मी खरं तर ही भक्ती प्रदान करण्याकरता म्हणून अवताराला आलो. आणि त्याच्याकरता कोणीतरी मला अशा पद्धतीचा भक्त भेटला की ज्यांना भक्ती मला देता येते आहे, म्हणून माझ्या अवताराचं कारण सफल झालं, याचा आनंद आहे म्हटले. भगवान म्हणतो मला आनंद आहे याचा. या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये भक्तियोगाची स्थापना भगवंतांनी केली. भक्ती, मी तुकाराम महाराजांचं प्रमाण देतो याला. हे झालं भागवतातलं प्रमाण. माझ्या आपणही ऐकलंय, माझ्या स्मरणात एक प्रमाण असं आहे, अद्वयाची द्वय झालेची कारण धरिले नारायणे भक्ती सुख. तुकोबरांची भाषा आहे. अद्वयाची द्वय झालेची कारण, अद्वय म्हणजे काय? निर्गुण. आणि द्वय म्हणजे काय? सगुण. एक साधारण कळण्याकरता लक्षात घ्या. अद्वय म्हणजे काय? निर्गुण. आणि द्वय म्हणजे काय? सगुण. निर्गुण असलेला परमात्मा सगुणामध्ये आला कशाकरिता? तुकाराम महाराज सांगतात धरिले नारायण भक्ती सुखे. भक्ती सुख प्रदान करण्याकरता, भक्ती सुख भोगण्याकरिता, भक्ती सुखाचा वाटप करण्याकरता भगवान निर्गुणातून सगुणामध्ये येतात. हे नाही प्रमाण फार पटलं पाठात नसल्यामुळे दुसरं प्रमाण सांगतो. तुम्ही कॅसेटमधून तरी ऐकलं, या सुखा कारणे देव वेढावला वैकुंठ सोडोनी संत सदनी येऊनी राहिला. आहे का नाही बघा. बरं, तुकोबरांचं दुसरं प्रमाण देतो, वेडा झाला, वेडा झाला लाचावला भक्तीसी. बस, संताचे सुख झाले या देवा आणि म्हणून सेवा करी त्यांची. कित्येक प्रमाण देऊ मी तुम्हाला. भगवान येतात कशा करता? संताचे सुख झाले या देवा. ऐका नीट आता.
संताचे सुख झाले या देवा, या देवा संताचे सुख झाले. या देवा म्हणजे अवताराला आलेल्या देवा. काय झालं? संताचे सुख झालं. मग काय झालं? ते सुख मिळलं. काय सुख झालं? म्हणून संताचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करीत असे. बरोबर आहे? म्हणून सेवा करीत असे. सेवा याच्या संतांच्या घरी करायला लागले. का करायला लागले? संत संगतीमध्ये प्राप्त झाले होणारं जे सुख आहे ते सुख भोगण्याकरिता भगवान निर्गुणातून सगुणामध्ये येतात आणि साधू संतांच्या घरची सेवा करायला लागतात. त्यांच्या घरची सेवा करायला लागतात. कित्येक उदाहरण आहेत या संबंधाने. एकनाथ महाराजांच्या घरी भगवंतांनी कामं केली. किती वर्ष? 36 वर्ष सेवा केली. अहो गंमत अशी, सकाळी देवपूजेकरता एकनाथ महाराज बसायचे आणि देवपूजा करता बसल्यानंतर देवपूजेला लागणारा जो गंध आहे तो गंध असा ते चंदन उघडायचं आहे. ते उघडायचं काम कोणी करायचं? भगवंतानी. त्याचं नाव श्रीखंड्या. त्याने श्रीखंड्याच्या रूपामध्ये तिथं होते. ते देवानी काय करायचं? असा सगळा गंध व्यवस्थित उघडायचा, तो हातात घ्यायचा, एकनाथ महाराजांना द्यायचा. एकनाथ महाराजांनी तो गंध घ्यायचा आणि देवघरातल्या देवाला लावायचा. दिलाय कुणी? लावताय कुणाला? नाताच्या घरची उलटी खून, दुसरं काहीच नाही. पाण्याला मोठी लागली तहान, ही उलटी खून कुठेही लावून घ्या, कोणत्याही पद्धतीने लावून घ्या. देवानीच दिलेला गंध तुम्ही देवाला दावा लावायला निघालाय. भगवान श्रीखंड्याच्या रूपाने 36 वर्ष कामं करतो. कित्येक आपल्याकडे उदाहरण आहेत. तुकाराम महाराजांच्या घरी देवानी कामं करावी, जवळ गोरोबा काकांच्या घरी देवानी कामं करावी. कित्येक पद्धतीची उदाहरणं आपण अनेकदा पाहतो. मी का सांगायला लागलो नीट ऐका. ह्या सगळ्या सांगण्याचा भाव एवढा आहे, भगवान अवताराला येतात हे भक्ती सुखाचा आनंद भोगण्याकरिता अवताराला येतात. सेवेतला आनंद भोगण्याकरता भगवान अवताराला येतात. आणि भगवान जेव्हा या सगळ्या राजा लोकांना घेऊन इंद्रप्रस्थाला येतात, देव आनंदी आहेत. याचं पहिलं कारण, ज्या भक्तीची स्थापना करण्याकरता मी आलो त्या भक्तीची मागणी या सगळ्या राजा लोकांनी केली म्हणून आनंदी आहे. आल्यानंतर काय झालं? धर्मराजांनी सांगितलं, देवा आता सगळं झालं, आता सगळं झालेलं आहे, त्यामुळे राजसूय यज्ञ आपण आरंभ करावा. आणि मग त्याचं नियोजन नेमकं कसं करायचं? नियोजन पाहिजे. नियोजकस्य तत्र दुर्लभ हा आपल्याला शास्त्र सांगतं. सगळे भेटतील पण नियोजन करणारा भेटणं फार कठीण आहे. नियोजन करणारं फार भेटणं कठीण आहे. नियोजन अगदी वेळेनुसार नियोजन असायला पाहिजे. नियोजन, कोणतीही गोष्ट नियोजनाने केली की व्यवस्थित पार पडते. मग तो संसार असो, व्यवहार असो अथवा परमार्थ असो, कोणत्याही गोष्टीमध्ये नियोजन लागतं. काही काही ठिकाणी आपल्याला नियोजन नसलं की आपण काय म्हणतो, कार्यक्रम फार मोठा होता हो पण काय, बस तुमच्या सगळं पाठच झालेलं आहे. लोक म्हणतात कार्यक्रम फार मोठा होता. बघा तुम्ही, लग्न असतात बघा, मोठी मोठी लग्न, काय ते 10-10 हजार लोकांची लग्न असतात. 10,000 लोक आले म्हणे लग्नाला. मग ते काय लोक करतात, अहो काय म्हणले, कसं काय होतं लग्नाचं, अहो काय लोक गर्दी. बरं जेवणाचं कसं काय? ते म्हटले ते तर विचारूच नका. काय पात्रामध्ये काय, आता गोकुळाष्टमी दिवशी नको बोलायला हे सगळं खरं तर. बरं, पण काय पात्रामध्ये पदार्थ होते सांगायलाच नको म्हटले. एवढं चांगलं जेवण होतं. बरं, मग बाकीचं सगळं डेकोरेशन, असं डेकोरेशन तर पाहिलंच नाही म्हटले, कधीच पाहिलं नाही. बरं, मग काय VIP लोक, अहो काय म्हटले VIP लोक, किती लाल दिव्याच्या गाड्या होत्या मोजायला येत नव्हत्या म्हटले. इतके मंत्रीन संत्रीन सगळे होते म्हटले. हे एक प्रश्न कुठून शब्द काढला काय की मंत्रीन संत्री, कसं काढलंय कोणाचं काही कळत नाही. ते तसं येतंय म्हणून मी तसंच बोलून गेलो, मला काही माहीत नाही. हे कशा करता बोलतेत काही मला कळत नाही. जाऊ द्या, हे सगळं सांगितलं. बरं, मग काय कसं काय, मग काय वाटलं तुम्हाला काय? अहो एवढं लग्न मोठं, एवढी गर्दी, जेवायला एवढे चांगले पदार्थ, डेकोरेशन एवढं सगळं होतं, मग काय झालं? नियोजनच नाही हो. पण काय म्हटले, 12:30चं लग्न 2 वाजता लागलं. काय म्हणतात लोक? नियोजन नाही. लग्न उशिरा लागलं की काय करतात? नियोजन नाही. बघा तुम्ही, लग्न वेळेवर लागलं पाहिजे. खरं तर मुहूर्त का काढले जातात हो? अभिजित मुहूर्त किंवा अभिजात मुहूर्त म्हटलं जातं. ते जे मुहूर्त पाहिले जातात, दुपारचे असेल संध्याकाळचे असतील, त्या मुहूर्ताला काहीतरी किंमत आहे का नाही? बऱ्याचदा लग्न काय, बरं लग्न न लागण्याची, वेळेवर न लागण्याची कारणं तरी काय? नको ती कारणं. मुलं ते नवरदेवस लवकर आणला नाही, पोरांनी नाचायचं सोडलं नाही, कुठं हे अमुक एखादा VIP यायचा असतो त्याच्यामुळेच लग्न थांबवलं, त्यांनी काहीतरी भाषण करायला लागले त्याच्यामुळे वेळ लागलं. चालत नाही. हे वैदिक संप्रदायाच्या दृष्टीने लग्नामध्ये हे चालत नाही. त्या मुहूर्ताला फार किंमत दिली जाते, वेळेला फार किंमत दिली जाते. कशामुळे? पंचांगामध्ये आपल्याला जर वेळेवर लग्नच लावायचं नाही तर मग पंचांग बघायची तर काय गरज आहे?
काय गरज आहे मग पंचांग बघण्याची, ते तिथी बघण्याची आवश्यकता तरी काय? हिंदू धर्म संस्कृती आमची काय सांगते त्याच्या दृष्टीने झालं पाहिजे ना. अलीकडे नको नको ते त्या लग्नामध्ये ते नाचणारी पोरं, बरं ते पोरं असतात असत नाही, तो लग्नामध्ये नवरदेव, त्या नवरदेव ज्या घोड्यावर बसला तो घोडा, त्या घोड्यावरचं गाढव, सगळे किती विचित्र पद्धतीने. कुठं लग्नात कुठं ते घोडा का? मी अनेकदा सांगत असतो महाराज, अनेकदा विनोदाने सांगत असतो, लग्नामध्ये घोडा का नसतो? तो घोडा त्या नवरदेवाला सांगतोय लग्न झाल्यानंतर असंच आहे, असंच नाचायचं आहे, बघून घे जरा, माझ्याकडे बघून घे म्हणजे तुला कळेल. काय ही पद्धत नाही आपली धर्मसंस्कृती, हिंदू धर्मसंस्कृती आमची ही सांगत नाही. आणि विवाह हा एक संस्कार आहे. 16 संस्कारापैकी अत्यंत महत्त्वाचा विवाह हा संस्कार सांगितलेला आहे. साधावया आत्मलग्न, सावधान बीजवराचे मन, तेने साक्षेपे होय आपण सायुज्य लग्न साधावे. नाथ महाराजांची भाषा आहे. लग्न या शब्दावर केलेलं चिंतन पहा तुम्ही, किती गोड आहे. वेळेला महत्त्व दिलं जातं. विवाहामध्ये एकमेकाच्या गळ्यामध्ये हार घालणं हा एक संस्कारच सांगितला जातो. दुर्दैवाने एकीकडून मुलीला उचलतात, एकीकडून मुलाला उचलतात. काय नाही ते पद्धत. मी परवा एका लग्नाला गेलो. बरं, आता आम्ही असे गमतीचे महाराज या शब्दाचा अर्थ असा झाला अलीकडे, सगळं बघून सुद्धा गप्प बसणं, त्याचं नाव महाराज. अहो काय जरा मी बोला नाही महाराज, तुम्ही बोलायचं नसतंय, तुम्ही गप्प बसा. काही सांगायची पंचायत झाली आता अलीकडे, काही बोलायचं नाही, गप्प बसा, तुम्ही बोलायचं नाही. तुम्हाला बरं, आम्हालाच मग आमच्या जवळची म्हणतात तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, दक्षिणा घ्यावी निघावी, आम्हाला म्हणतात ते. असं नाही चालत. आमचं काम आहे योग्य तिथं. अहो मी तिथं एका ठिकाणी लग्नाला गेलो. ते लग्नाला गेल्यानंतर ते पोरं मुलाचे कडले असे मुलाला उचलत होते, मुलीकडले असे मुलीला उचलणार होते. ते मुलगी फार चांगली होती महाराज. त्या मुलीनं सांगितलं त्या सगळ्यांना अजिबात उचलायचं नाही मला कोणाला नाही. ते पोरगं असं उचललेलं होतं. ती मुलगी अशी हार घेऊनच होती खाली. ती म्हटली जोपर्यंत तू खाली येत नाही तो हारच घालत नाही, बस तसाच म्हणले. पोरीने असं केलं पाहिजे खरं तर. बघा असंच करायचं, हे तू तसाच बस. तुला जर वाटत असेल एकतर तुला कोणी देत नव्हतं, मी जर तुला आता वरडायला तयार झालेली असेल, गप खाली ये, गळ्यात हार घालून घे, 4 चौघामध्ये मी तुझ्या पाया पडते, ती पडून घे नीट. असलं करायचं नाही आगाव. काय विवाह हा संस्कार आहे, त्या पद्धतीने तो पार पडला पाहिजे, वेळेवर झालं पाहिजे, चांगल्या पद्धतीने नियोजन. कोणत्याही गोष्टीला राजसूय यज्ञ करायचा आहे, नियोजन केलं पाहिजे. धर्मराजांनी सांगितलं देवा हे सगळं नियोजन तुझ्याकडे, तो मुख्य आहे. आजपर्यंत आम्ही आमच्या आयुष्यामध्ये एकही गोष्ट तुला सोडून केली नाही देवा. तू सांगितलेल्याच्या पलीकडे आम्ही कधी गेलो नाही. तुझ्या सगळ्या गोष्टी आम्ही ऐकत आलोय, तू सांगायचं. भगवंतांनी कामं प्रत्येकाला वाटायची ठरवली. कोणाला काय कोणाला काय कोणाला काय कामं द्यायची ठरवली. प्रत्येकाला धर्मराजाकडे एक काम सांगितलं, नकुल सहदेवाकडे एक काम सांगितलं, अर्जुनाकडे एक काम सांगितलं, भीमाकडे एक काम सांगितलं. स्वयंपाकाकडे कुणी पाहायचं, यज्ञ चालू आहे त्या यज्ञाकडे कुणी पाहायचं, यज्ञामध्ये मोठमोठे राजे येणार आहेत त्यांचा अतिथी सत्कार करण्याकरता ते कुणी पाहायचं, इथं असणारे पुरोहित रोज मंत्र म्हणणार आहेत त्यांची व्यवस्था कुणी करायची, याच्याकरता लागणाऱ्या द्रव्याची व्यवस्था कुणी करायची. सगळं नियोजन झालं. एवढ्या लोकांना वाढायचं आहे रोज भोजन, याच्यामध्ये वाढण्याची व्यवस्था कुणी करायची? द्रौपदीला सांगितली ते काम. कारण द्रौपदी वाढण्यामध्ये फार चाणाक्ष, अगदी व्यवस्थित. कोणाला काय अहो वाढायला सुद्धा चांगलं व्यवस्थित आलं पाहिजे. हो काय लोक वाढतात कशी, तुम्हाला सगळ्यापेक्षा मला चांगलं माहिती आहे ताटं कशी वाढून येतात ते. तुम्हाला कोणाला सुद्धा माहीत नसेल माझ्या इतकं म्हणजे आपल्या महाराज मंडळी इतकं. कारण रोज दुसऱ्याच्या घरची ताटं जेवायची आपल्याला सवय. काय ताटं येतात एक एक वाढून आलेली असतात. ते ताट बघितल्यानंतरच आपल्याला वाटतं की आता जेवावं का न जेवावं. वाढण्यात सुद्धा काय कोणता पदार्थ कुठं वाढायचा, ताटामध्ये सुद्धा आपल्याकडे हिंदू धर्म आहारशास्त्र, हे काही मी दुसरं बोलत नाही, आहारशास्त्र याला एक नाव. आहारशास्त्र बसताना जेवायला कसं बसावं, वाढताना कसं वाढावं, पंगत धरताना बसताना सुद्धा पंगत कशी बसली पाहिजे, पंगत सुद्धा व्यवस्थित बसली पाहिजे हो जेवायला. कारण हे उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म आहे की नाही. रोज म्हणतो आपण हे, पण आता उभा राहूनच चाललंय यज्ञ कर्म. हातामध्ये ताट घेऊन उभा राहूनच चाललं, पायातले बूट तसेच असतात. चालत नाही. आहारशास्त्राच्या नियमाप्रमाणे हे जीवन चालत नाही. काय कसं वाढलं पाहिजे, कोणते पदार्थ कुठं असले पाहिजे, भात आणि त्याच्या वरण का पहिल्यांदाच भात का वाढायचा, भात सुद्धा पहिल्यांदा. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी भात तर देतच नाहीत बऱ्याच ठिकाणी. आणि तो म्हणजे असं म्हणलं की लगेच उद्यापासून रोज भरपूर भात वाढू नका मला. अहो पंचायत झाली. मला काही बोलायचं म्हणून मी एकदा सहज बोललो,
उगीच सहज माझ्या आवडीचा पदार्थ बासुंदी, जिथं जाईल तिथं बासुंदी. काय मला ती बासुंदीची वाटी बघितली की अंगावर काटा यायला लागला. बोलायचं असं करायचं नाही कधी. तुम्हाला जे आवडतं ते बनवान खाऊ घाला, तसं काळजी करू नका. फक्त कसं बनवायचं, काय वाढायचं. भात पहिल्यांदा का दिला जातो, पहिला भात, मधला भात, शेवटचा भात का, आहारशास्त्र काढून बघा. आहारशास्त्रात किती सूक्ष्म नियम आम्हाला सांगितलेले आहेत. वाढण्यामध्ये पटाईत द्रौपदी, आग्रह किती करायचा, कोणत्या पदार्थाचा करायचा, केवढा करायचा, कोणाला करायचा, अहो याचं शास्त्र आहे. हो, काय लोक त्या लग्नानी तर वाढताना 3-3, 4-4 चपात्या एकदमच टाकतात. मग मला तर एवढा आग्रह, काय आग्रह म्हणजे, नाही नाही महाराज घ्या की, घ्या की. परत एक, बरं ते घरात 4-5 जण असतात, मी आलोय का वाढायला, माझं एक घ्या थोडं. बरं माझं जेवण झाल्यानंतर ह्यांचं सुरू होतं येणं. मग एकाने यायचं, महाराज मी आलोय का वाढायला, तुम्हाला थोडा भात, आमचा मान करा. त्या मान करण्यामध्ये तर योगाचा सुद्धा परिणाम होईन आमच्यावर. काही कोले साहेब माझे बसलेले काय ते मान करता. आता काय आग्रह किती करावा. आग्रह जेवताना सुद्धा आग्रह अजिबात नको आहे. जेवढं पाहिजे तेवढा आहार घ्यावा. द्रौपदीला हे चांगलं कळत होतं. राजस्वीय यज्ञामध्ये जेवण वाढायची जबाबदारी द्रौपदीकडे दिली. सगळं नियोजन व्यवस्थित झालं. भगवंतानी स्वतःकडे काय काम घ्यावं, भगवंतानी आपलं नाव ज्या कामापुढे लिहिलं ते काम फार महत्त्वाचं आहे. भगवंतानी एक आपलं नाव ज्या कामापुढे लिहिलं ते काम असं आहे. हे सगळे ऋषी लोक, राजे लोक जेवून उठल्यानंतर त्यांच्या पत्रावळी उचलण्याचं काम भगवान स्वतःकडे घेतात. पत्रावळी उचलण्याचं काम घेतात. देव म्हणतात मी काय काम करणार या यज्ञामध्ये, तर ह्या पत्रावळी उचलणार. मी सगळ्या पत्रावळी उचलणार स्वतःकडे. पत्रावळी उचलण्याचं काम कोणी घेत नाही स्वतःकडे. एखाद्याला सांगितलं तरी त्याला वाईट वाटतं, आणि ते काम भगवंतानी स्वतःकडे घेतलं. याच्यातून 2 गोष्टी आहेत. नियोजन करणाऱ्याने असं केलं पाहिजे की ज्या कामाला कोणी हात लावत नाही त्या कामाला आपली योजना केली पाहिजे. त्याला म्हणायचं नियोजक. नियोजक कोणी व्हायचं, मी काल बोललो, आपण अध्यक्ष शब्दाचा विचार परवा करत होतो. तसा नियोजक शब्दाचा अर्थ काय आहे. नियोजन कोणी, आपण एखाद्या वेळेस काय करतो, ते गाडीमध्ये 10 लोक, आता समजा एखादं मंडळ आहे, एखादी संस्था आहे, आणि आपल्याला इथून पंढरपूरला जायचं आहे. मग आपण काय करतो, एखाद्यावर सांगतो तुम्ही ती गाडीचं बघा बरं का, 10 लोक सगळे घेऊन या. मग आता त्या माणसानं, ज्याच्यावर गाडीची जबाबदारी आहे, त्या माणसानं काय केलं पाहिजे, कुणी कुठं बसायचं ते एक नियोजन असतं. पुढल्या सीटवर कोण, मधल्या सीटवर कोण. ज्यानं नियोजन केलं तीच जर पुढं बसला तर बघा, त्यानं काय केलं पाहिजे, त्यानं स्वतःचं सीट मागं ठेवलं पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे आपल्याला पुढं बसा. नियोजकाची कामं आहेत. नियोजकाकडे कायम नम्रता असली पाहिजे. नियोजकाकडे कायम कमीपणा घेण्याची वृत्ती असली पाहिजे. नियोजकाकडे सगळ्याकडे लक्ष देण्याची वृत्ती असली पाहिजे. आणि नियोजकाकडे जे काम कोणी घेत नाही ते काम स्वतः करण्याची तयारी असली पाहिजे. त्यानं नियोजक व्हायचं. हा जगाचा मालक अकलांड कोटी भगवान श्रीकृष्ण परमात्मा राजस्वीय यज्ञाचा नियोजक झाल्यानंतर या नियोजकाने या यज्ञामध्ये पत्रावळी उचलण्याचं काम स्वतःकडे घ्यावं, सेवा करण्याचं काम स्वतःकडे घ्यावं. याच्यातून एक अर्थ हा झाला. आणि दुसरा अर्थ भगवान म्हणतात मी ज्या कार्याकरता अवताराला आलो आहे ते अवताराचं कार्य माझं सिद्ध होतं आहे. का, कारण मी येतो आहे ते भक्तिसुख भोगण्याकरता, सेवा भोगण्याकरता. आणि मला संतांच्या घरची, कारण पांडव म्हणजे संत आहेत, आपण बघून आलो आहे. हे पांडव या शब्दाचा अर्थ संत आहेत. आणि संतांच्या घरची कामं करण्यामध्ये मला एक वेगळा आनंद होतो. संताचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. आणि हे सुख भोगण्याकरिता या सुखाकारणे देव वेढावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी येऊनी राहिला. या सुखाकरताच अद्वयाची द्वय झाले नारायण, धरिले नारायणे भक्ती सुख. अद्वयाची द्वय, हां, अद्वयाची द्वय हे जे झालेलं आहे, धरिले नारायण भक्ती सुख भोगण्याकरता अद्वय असलेला परमात्मा द्वयामध्ये येतो. राजस्वीय यज्ञाची सगळी तयारी झाली. सगळ्या पद्धतीची व्यवस्थित आमंत्रणं प्रत्येकाला पाठविली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी धर्मराजांनी सांगितलं देवा आता यज्ञ आरंभ करायचा आहे. कधी, याचं काय तारीख कोणती आहे. भगवंतांनी सांगितलं उद्या. आज नाही म्हटले, उद्या. याची तारीख जी आहे ती उद्या. आता वेळ संपली म्हटले. संध्याकाळी असं वेळेवर सुटावं हे सुद्धा नियोजकाचं काम आहे. आता जरा मी नियोजक थोडा गाफील झालो आहे.